मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. अध्यक्ष महाराज. परिच्छेद. माध्यमिक स्तरावरील वेगवेगळी आकडेवारी आणि त्या अनुषंगाने केलेले विश्लेषण विचारात घेता मुलांच्या तुलनेने मुलींची संख्या माध्यमिक स्तरावर कमी असल्याचे दिसून येते आणि त्याचप्रमाणे इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या 100 मुलींपैकी फक्त 16 मुली 10वी पर्यंत पोहोचू शकतात. ही वस्तुस्थिती गंभीर आहे असेच खेदाने म्हणावे लागेल. त्यामुळे प्राथमिक स्तरावरून जास्तीत जास्त विद्यार्थिनींना माध्यमिक स्तरावर प्रवेश देणे, मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सोयीसवलती उपलब्ध करून देणे, स्त्री शिक्षकांच्या नेमणुका करून मुलींच्या प्रश्नाचा मागोवा घेणे आणि पर्यायाने इयत्ता 10वी पर्यंत विद्यार्थिनी जास्तीत जास्त कशा टिकून राहतील याचा प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे. विशेषतः ज्या विद्यार्थिनी शाळा सोडून जातात त्या सर्वांचा पाठपुरावा करून त्यांना शाळेत परत आणणे, अभ्यासाची गोडी लावणे आणि शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून देणे इत्यादी अनुषंगिक कामे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकार्यांनी करणे जरुरीचे आहे. परिच्छेद. साक्षरता प्रसाराचे कार्य विविध स्तरावर विविध संस्थांमार्फत करण्यात येते. माध्यमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांचा उपयोग प्रौढ शिक्षण कार्यक्रमात करण्यात येत असतो. शाळा हे समाजाचे सांस्कृतिक केंद्र गृहीत धरल्यास शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आई वडिलांची व कुटुंबाची माहिती शाळेत संकलित करणे आवश्यक आहे. कारण या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची प्रगती आणि त्यांच्याकरिता घेण्यात येणारे कार्यक्रम यावर त्यांचे यश अवलंबून असते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे केलेले सर्वेक्षण लक्षात घेता त्यांच्या कुटुंबातील निरक्षर पालकांना साक्षर करण्याचे काम शाळेने हाती घेणे जरुरीचे आहे. निरक्षर पालकांनी ची संख्या निश्चित केल्यावर मुख्याध्यापकांनी शिक्षक सहकार्यांच्या मदतीने आणि वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मदतीने पालकांना साक्षर करण्याचे कार्यक्रम सातत्याने हाती घ्यावेत आणि आपल्या शाळेत येणारे पालक निरक्षर राहणार नाहीत एवढी जबाबदारी माध्यमिक शाळेने जरूर उचलावी. म्हणजेच साक्षरतेचा एक टप्पा गाठण्यामध्ये माध्यमिक शाळेचे योगदान फार महत्त्वाचे ठरेल. परिच्छेद. माध्यमिक शाळा संहितेत शिक्षकाने शिकवण्या घेण्यासंबंधी नियम विहित करण्यात आले आहेत, परंतु प्रत्यक्षात या नियमांचे पालन क्वचित केले जाते आणि अलीकडच्या काळात तर शिकवण्या, खाजगी शिकवणी वर्ग, उजळणी वर्ग, उन्हाळी शिकवणी वर्ग आणि पत्रद्वारा शिकवण्या यांचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे आपणास दिसून येते. शिकवणीला गेल्याशिवाय विद्यार्थी उत्तीर्णच होणार नाहीत अशा प्रकारची भावना अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण झाल्याचे चित्र आपणास दिसून